हॅलो. तुम्हाला कधी आश्चर्य वाटलंय का? की एक छोट्याशा बीचं किंवा एका छोट्याशा बीजाचं रूपांतर अशा वनस्पतीमध्ये किंवा अशा प्रौढ वनस्पतीमध्ये होतं, जी फुले आणि फळे निर्माण करू शकते आणि त्यानंतर ती आणखीन बियासुद्धा निर्माण करू शकते. म्हणजे वनस्पतीचा जन्मापासून ते बीमधून नवीन वनस्पती जन्माला येईपर्यंतचा प्रवास नेमका असतो कसा? चला तर शोधूया. आता जसं आपल्याला माहितीये की वनस्पतीचं जीवनचक्र हे एका बी पासून किंवा एका बीजापासून सुरू होतं. सुरुवातीला ते निर्जीव वाटू शकतं, परंतु त्या एका बीच्या आतमध्ये नवीन वनस्पती बनण्यासाठी आवश्यक असणारे सगळं काही असतं. जेव्हा बियाण्याला योग्य परिस्थिती मिळते, जसे की ऑक्सिजन, पाणी आणि सूर्यप्रकाश मिळतो, तेव्हा ते अंकुरित होऊ लागतं. एक लहान मूळ मातीच्या दिशेने खाली जातं. कालावधीनुसार ते वाढतं आणि मजबूत होतं. आणि नंतर एक अंकुर प्रकाशाच्या दिशेने वर येतो आणि तो मोठा होऊ लागतो. आणि हे सगळं दृश्यमान वाढीची सुरुवात दर्शवते. आणि या प्रक्रियेला बीजांकुरण किंवा जर्मिनेशन म्हणतात. आणि याच्यातून बाहेर पडणाऱ्या या लहान वनस्पतीला रोपटे किंवा अंकुर म्हणतात, म्हणजे सीडलिंग म्हणतात. आता हे रोपटं मोठं होतं आणि मजबूत होतं. त्याला नवीन पाने येतात आणि ते पसरू लागतात. आणि वनस्पती प्रकाश संश्लेषण किंवा फोटोसिंथेसिस नावाच्या प्रक्रियेद्वारे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू लागते. कालावधीनुसार त्याचं खोड जाड होतं. जास्तीत जास्त पानं येतात आणि वनस्पतीची पूर्ण वाढ होते. म्हणजे वनस्पती प्रौढावस्थेमध्ये पोहोचते. आणि ती एकदा पूर्ण वाढली की तिला फुले यायला सुरुवात होते. आता ही फुलं फक्त सुंदर दिसण्यापेक्षा खूप काही असतात. ही फुले वनस्पतीला बिया तयार करण्यास मदत करतात. आता प्रत्येक फुलामध्ये एक नर प्रजनन भाग आणि एक मादी प्रजनन भाग असतो. आता हा नर प्रजनन भाग एक पिवळ्या रंगाची पावडर तयार करतो, ज्याला परागकण किंवा पॉलन ग्रेन्स असं म्हणतात. आणि या प्रत्येक परागकणामध्ये सूक्ष्म पेशी किंवा अशा पेशी असतात, ज्या बिया तयार करण्यास मदत करतात. आता बी तयार होण्यासाठी या परागकणांना फुलाच्या मादी प्रजनन भागापर्यंत पोहोचावं लागतं. यालाच परागण किंवा पॉलिनेशन असं म्हणतात. आता परागकणांचे हे वहन एकाच फुलामध्ये घडू शकतं किंवा ते दोन फुलांच्या दरम्यान देखील घडू शकतं. आणि परागण हे पाणी, वारा आणि कीटक जसे की मधमाशी किंवा फुलपाखरं यांच्या मदतीने होते, जे स्वतःला कळत नसतानाही परागकण घेऊन जातात. एकदा हे परागकण मादी भागापर्यंत पोहोचले की काहीतरी विशेष घडतं काय. आता काय घडतं हे पाहण्यासाठी आपण याला थोडंसं झूम करूया. या परागकणामध्ये असलेली एक सूक्ष्म पेशी ही मादी भागाच्या आतमध्ये असलेल्या दुसऱ्या सूक्ष्म पेशीशी जोडली जाते. आणि या प्रक्रियेला आपण फलन म्हणतो किंवा फर्टिलायझेशन म्हणतो. आणि या फलनामुळेच बियांची निर्मिती होते किंवा बीजाची निर्मिती होते. आता फलनानंतर या फुलामध्ये बदल घडायला सुरुवात होते. काही वेळेस फुलाच्या पाकळ्या सुकू शकतात आणि त्या गळून पडू शकतात. आणि या फुलाचं रूपांतर हळूहळू फळामध्ये होतं. जसं जर आपण घेवड्याच्या बाबतीत बोललो, तर त्याच्या फुलाचं रूपांतर शेंगेमध्ये होतं किंवा पॉडमध्ये होतं. आता ही शेंग वाढते आणि या शेंगेच्या आतमध्ये बिया असतात, ज्या हे चक्र पुन्हा सुरू करायला तयार असतात. म्हणूनच जर आपण घेवड्याच्या वनस्पतीचं किंवा कोणत्याही वनस्पतीच्या वाढीचे टप्पे पाहिले, तर ते कसं दिसेल? ते काहीसं असं दिसेल. हे एका बियाण्यापासून सुरू होईल किंवा बीजापासून सुरू होईल, ज्याचे रोपट्यामध्ये किंवा सीडलिंगमध्ये रूपांतर होईल, जे नंतर आपले पानं पसरवेल, फुलं विकसित करेल, ज्या फुलांचे नंतर फळांमध्ये रूपांतर होईल आणि त्या फळांमध्ये बिया असतील. आता कालांतराने ही मूळ वनस्पती मरण पावते, पण याच्या बीजामध्ये नवीन वनस्पती तयार करण्याची ताकद असते. म्हणूनच बीजापासून किंवा बियाण्यांपासून आपण पुन्हा नवीन वनस्पती मिळवू शकतो. आता आपण वनस्पतीच्या जीवनचक्रातल्या विविध टप्प्यांबद्दल शिकलो आहे. चला तर पटकन एक सारांश घेऊया. तर वनस्पती आपल्या जीवनाची सुरुवात एक बी किंवा बीज म्हणून करते. योग्य परिस्थिती मिळाल्यास ती बी अंकुरित होते किंवा जर्मिनेट होते आणि तिचं रोपट्यात किंवा सीडलिंग मध्ये रूपांतर होतं. नंतर ते रोपटं एका तरुण वनस्पतीमध्ये विकसित होतं, ज्यावर भरपूर पाने येतात. नंतर या वनस्पतीमध्ये फुले विकसित होऊ लागतात आणि नंतर त्याचं फळांमध्ये रूपांतर होतं. आणि या फळांमध्ये बिया किंवा बीज असतात, ज्यांच्यामध्ये ताकद असते की त्या पुन्हा नवीन वनस्पतीमध्ये विकसित होऊ शकतील. आहे की नाही मजेशीर? या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.